राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी. आचारसंहिता लागू. महापालिका निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. 31 डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी तर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज घेता येणार मागे. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025ला अधिसूचित मतदार यादी ग्राह्य धरणार. दुबार मतदान रोखण्यासाठी उपाययोजना केल्याची राज्य निवडणूक आयोगाची माहिती. बहुतांश महापालिकांसाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षांचा एकत्रित लढण्याचा प्रयत्न. मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 3 देशांच्या दौऱ्यातल्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनमध्ये दाखल. अम्मान विमानतळावर मानवंदना देत पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत. काँग्रेसच्या काल झालेल्या रॅलीत पंतप्रधानांविरोधातल्या आक्षेपार्ह घोषणाबाजीचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद. काँग्रेस नेतृत्वानं संसदेत माफी मागावी. भाजपाची मागणी. खासगी कंपन्यांसाठी कठोर नियंत्रण असलेलं नागरी अणुऊर्जा क्षेत्र खुलं करण्यासाठीचं शांती विधेयक लोकसभेत सादर. तर जेपीसीकडे पाठवण्यात आलं विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक. मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी सनदी अधिकारी राजकुमार गोयल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची शपथ. गेल्या 11 वर्षात देशाच्या ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय प्रगती. सौर ऊर्जेचा वापर, कोळसा उत्पादन आणि गैरजीवाश्म ऊर्जा उत्पादनात वाढ झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफच्या 7 दहशतवाद्यांवर आरोप. पाकिस्ताननं कट रचल्याचे पुरावे. आणि पंजाब पोलीस आणि केंद्रीय संस्थांच्या संयुक्त कारवाईत आज मुंबईतून 2 दहशतवाद्यांना अटक.